हातकणंगले तालुक्यातील खोची गावातील तरुणांनी दाखवलेली सामाजिक जाणीव आणि जबाबदारी सध्या गावभर चर्चेत आहे. गणेशोत्सवानिमित्त गावातील विविध मंडळे व घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन वारणा नदीच्या पात्रात करण्यात आले होते. मात्र विसर्जनावेळी नदीच्या पात्राबाहेर पाणी साचल्याने मोठ्या मूर्ती व निर्माल्य पूर्णपणे विसर्जित होऊ शकले नव्हते. परिणामी नदीकाठी अस्वच्छता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत मूर्ती व निर्माल्याचे पुनर्विसर्जन नदीच्या पात्रात केले. कोणताही बडेजाव किंवा गाजावाजा न करता निसर्ग व धार्मिक परंपरेप्रती आदर दाखवत त्यांनी हा उपक्रम राबवला. यामुळे नदी प्रदूषित होण्याचा धोका टळला, तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगराईलाही आळा बसला. समाजाप्रती असलेली ही जाणीव आणि स्वच्छतेसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न पाहून गावातील नागरिक, समाजसेवक तसेच परिसरातील विविध स्तरातून या तरुणांचे कौतुक होत आहे. या उपक्रमावेळी समितीचे सर्व पदाधिकारी महादेव पाटील, अनिकेत पाटील, शुभम पवार, निखिल बामणे, राज पाटील, शंभू अपराध, ओमकार गुरव, अभिमन्यू जगदाळे, उत्तम सुतार आदी उपस्थित होते. गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत तरुणांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलं. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर जासूद, हातकणंगले.